ब्रेडची अशी रेसिपी पाहिली की विकतच्या पिझ्झा आणि बर्गरलाही विसराल. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत कॅफेमध्ये जायचं सोडून देतील, जेव्हा तुम्ही त्यांना असे घरी चीझी आणि ज्युसी पदार्थ करून खायला घालचाल. आणि बघून जर तुम्हाला वाटत असेल की हे खूपच अवघड असेल, तर तसं अजिबात नाही. फक्त 5 ते 10 मिनिटात तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. ओव्हनमध्ये किंवा ओव्हन नसेल तर तव्यावरती सुद्धा आरामात हा पदार्थ बनवता येणार आहे. चला रेसिपीला लगेच सुरुवात करूयात. यासाठी एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, बारीक चिरलेली शिमला मिरची, गाजर आणि पनीर घेतलंय. यामध्ये चिली फ्लेक्स, ऑरेगॅनो, काळी मिरी पूड, चवीप्रमाणे मीठ घालायचं. या सगळ्या गोष्टी व्यवस्थित मिक्स करून घेतले की यामध्ये 2 चमचे टोमॅटो सॉस आणि 2 चमचे मेयोनीज घालायचं. बरं, भाज्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. एखादी भाजी यातली नसेल तर ती स्किपही करू शकता. कोथिंबीर घालायची. सुंदर असं आपलं स्टफिंग तयार झालंय. आता घेऊयात आपला ब्रेड बनवायला. यासाठी ब्रेडच्या अगोदर कडा कापून घ्यायच्या. आता आपण हे ब्रेड पॉकेट बनवतोय. हे पॉकेट आपल्याला छान असं ब्रेड फोल्ड करून बनवायचं आहे. त्यासाठी कडा कापणं खूप गरजेचं आहे. आणि ब्रेड घेताना अगदी ताजा फ्रेश घ्या, म्हणजे पॉकेट अगदी सहजपणे बनतं. त्यानंतर ब्रेड हलकासा लाटून घ्यायचा, त्यामुळे तो सॉफ्ट होतो. आता ब्रेडच्या दोन्ही स्लायसेसवरती टोमॅटो सॉस लावून घ्यायचा, एकसारखा स्प्रेड करायचा आणि मध्ये अशा पद्धतीने स्टफिंग ठेवून घ्यायचं. आता हे मी ब्रेड पॉकेट्स बनवते त्यामुळे मध्ये ठेवतीये. तुमच्याकडे जर ओव्हन नसेल, तव्यावरती बनवायचं असेल तर हे सारण एकसारखं असं चौकोनी ब्रेडवरती पसरवून घ्यायचं आणि वरून चीज ठेवायचं. चीज ठेवल्यानंतर चिली फ्लेक्स घाला आणि त्यानंतर अशा पद्धतीने फोल्ड करून टूथपिक लावायची. टूथपिक लावल्यामुळे ब्रेड पॉकेट आपलं उघडत नाही. जेव्हा ते ग्रिल होतं, छान भाजलं जातं, त्यानंतर ते छान असं लॉक झालेलं असतं. चला, अशाच पद्धतीने सगळे ब्रेड पॉकेट्स मी तयार करून घेते. आता याच्यावरती आपल्याला एक सुंदर अशी गोष्ट लावायची आहे, ती म्हणजे सॉफ्ट झालेल्या बटरमध्ये चिली फ्लेक्स आणि अगदी खिसलेला लसूण घालायचा आणि हे मिश्रण अतिशय सुंदर असं मिक्स करायचं. बटर, लसूण, चिली फ्लेक्स आणि कोथिंबीर या चारीचं हे मिश्रण आहे आणि हे आपल्याला अशा पद्धतीने ब्रेडवर लावून घ्यायचं. यामुळे ह्याच्या कवरिंगला इतका सुंदर असा गार्लिक फ्लेवर येतो की काही विचारायलाच नको. त्यामुळे हे वरचं कोटिंग आवर्जून करा. चला, सगळ्या पॉकेट्सला अशा पद्धतीने हे वरती सुंदर असं ब्रेडचं कोटिंग करून घेते. बरं, तुम्ही जर तव्यावर बनवत असाल, तव्यावर बनवताना असं पॉकेट केलं तर ते दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजता येणार नाही. फक्त एका बाजूने छान असं ग्रिल होईल. किंवा जर तुम्ही ह्या सारणाचा सुंदर असा ब्रेड पिझ्झा केला तर हे बटरचं कोटिंग तेवढं स्किप करा. चला, ओव्हन मी छान इथे फ्री हीट करून घेतलंय. आता फक्त एक 7 ते 8 मिनिटासाठी याला ओव्हनमध्ये ठेवायचा आणि 7 ते 8 मिनिटात छान असं आपलं हे ब्रेड पॉकेट्स तयार होतं. बाहेरून छान क्रिस्पी आणि आतून अतिशय ज्युसी आणि चीझी असे तयार होतात. झटपट होतात, खूप जास्त वेळही लागत नाही. फक्त आपलं मिश्रण तयार करायला 5 मिनिटं आणि हे बेक व्हायला 5 ते 6 मिनिटं लागलेली आहेत. तव्यावरती तर अगदी झटपट असे होतात. 2 चमचे बटर घालून यावरती तुम्ही छान असा हा ब्रेड पिझ्झा करू शकता. चला, तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांना हा घरच्या घरी तयार होणारा कॅफे स्टाईल पदार्थ नक्की करून खायला घाला. या पदार्थानंतर ते विकतचं खायलाही मागणार नाहीत. इतकं सुंदर पदार्थ तुम्ही घरी बनवू शकणार आहात. सगळ्या टूथपिक काढून घ्यायच्या. तुम्ही बघू शकता ब्रेडचं पॉकेट किती व्यवस्थित सील झालंय. फक्त अगोदर टूथपिक लावणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे हे पॉकेट आहे असं राहतं. आता एक ब्रेड पॉकेट मी तुम्हाला उघडूनही दाखवते. बाहेरून अतिशय क्रिस्पी झालंय आणि आतून अतिशय चीझी आणि ज्युसी असे तयार झाले. चला, तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे ब्रेड पॉकेट्स किंवा ब्रेड पिझ्झा नक्की ट्राय करून बघा. कशी वाटली रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच टेस्टी रेसिपी सोबत. धन्यवाद.